ज्यानं अमेरिकेला रोखलं, ज्यानं ट्रम्प यांची फौज उलथवली, ज्याला मिळाला इराणच्या अभेद्य भिंतीचा दर्जा, तो आहे इराणचा लोहपुरुष. मोहम्मद अली जाफरी हे तेच नाव आहे ज्यानं पश्चिम आशियात ट्रम्प यांच्या सैन्याला रोखून धरलंय. अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांना हवेतच आपल्या स्वस्त ड्रोननं नष्ट केलंय. मोहम्मद अली जाफरी यांच्या रणनीतीमुळेच युद्धाच्या मैदानात अमेरिकेला संघर्ष करावा लागतोय. फेब्रुवारीला सुरू झालेल्या युद्धाच्या सुरुवातीच्याच हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेत्यासह सर्व मुख्य नेतृत्व संपलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा करण्यास सुरुवात केली होती. मात्र काही तासातच इराणनं जोरदार पलटवार करण्यास सुरुवात केली आणि आजही तो युद्धाच्या रणांगणात मजबूतीनं अमेरिका आणि इस्रायलला चोख प्रत्युत्तर देतोय. म्हणजेच अमेरिका आणि इस्रायलला जे वाटत होतं, त्यांनी जो विचार केला होता तो प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीये. उलट पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्यतळांवर इराणी क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत असल्यानं महासत्तेचं मोठं नुकसान होतंय. They are pretty much at the end of the line. Doesn't mean we're going to end it immediately, but they've got no navy, they've got no air force, they've got no anti-air traffic anything. They have no systems of control. We're just riding free range over that country, and now we're going to look very strongly at the Straits. The Straits are in great shape. We've knocked out all of their boats. They have some missiles, but not very many. I think we're in very good shape. युद्धातील परिस्थिती अशी बनली आहे की इराणवर विजय मिळवणं तर लांबच, इराणचे हल्ले रोखणंही अमेरिकेसाठी मोठं आव्हान ठरतंय. कारण युद्धात इराणचे स्वस्त ड्रोन अमेरिकेची महागडी क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करताना दिसतायत. इराणचं 16 लाख रुपयांचं शाहेद ड्रोन पाडण्यासाठी अमेरिकेला तब्बल 33 कोटींचं पॅट्रियट मिसाईल डागावं लागतंय. اونها بدانند ما شاید بعضی‌ها اشتباه لفظی توی مصاحبه‌هاشون در داخل کشور داشته باشند، ولی من به عنوان یه آدم مطلع این رو میگم که ما برای 10 سال جنگ با آمریکا آماده هستیم. حداقل 10 سال. همین گونه که داریم موشک‌هامون رو، پهپادهامون رو استفاده می‌کنیم که انبارهای ما، ذخایر ما پر مملو و لبریز سرریز و داریم استفاده میکنیم، بلافاصله داریم تو مراکز حساس توسط جوانان غیورمون، دانشمندانمون داریم تولید میکنیم. تولید داره میاد میره تو انبارها برای ذخیره. इराणच्या या रणनीतीमागे इराणी सैन्याचे माजी कमांडर इन चीफ मेजर जनरल मोहम्मद जाफरी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी अशी काही रणनीती रचली आहे की ज्याच्या जोरावर इराण आजही मजबूतीनं टिकून राहिलाय. कोण आहेत मोहम्मद अली जाफरी हे जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी त्यांची युद्ध रणनीती समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर मोहम्मद अली जाफरी यांची रणनीतीच आहे की जर अमेरिकेशी सामना करायचा आहे तर त्यांच्या बलाढ्य मिसाईलना थेट भिडण्याऐवजी त्यांना छोटे छोटे धक्के देणं गरजेचं आहे. मोहम्मद अली जाफरी यांनी मोझेक डिफेन्स सिस्टीमनुसार इराणच्या संपूर्ण सैन्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलंय. या विभागणीचा हेतूच मुख्य नेतृत्व संपल्यानंतर हे गट कोणत्याही नेतृत्वाशिवाय कित्येक आठवडे लढू शकतील हाच आहे. याचमुळे जर तेहरानवर कब्जा जरी झाला तरी इराणचे इतर विभाग लढत राहतील. या सिस्टीमचा हेतू युद्ध लांबवणं, ज्यामुळे शत्रू लवकर जिंकू शकणार नाही. यासोबतच इराणच्या सैन्याला मोठ्या आणि प्रदीर्घ काळ चालणाऱ्या युद्धासाठी तयार करण्याचा आहे. युद्धात इतके दिवस टिकून राहण्यामागे इराणच्या अदृश्य सेनेचाही मोठा वाटा आहे. कारण इराणच्या प्रत्येक प्रांतात स्वतःचं शस्त्रास्त्र गोदाम, स्वतःचे ड्रोन आणि ताकद आहे. म्हणजेच जर अमेरिकेनं इराणचं इंटरनेट आणि कम्युनिकेशन जरी थांबवलं
तरीही हे छोटे विभाग आपल्या प्रदेशात युद्ध सुरू ठेवू शकतात. याच कारणामुळे 28 फेब्रुवारीपासून बॉम्बवर्षाव सुरू होऊनही इराणची ताकद अद्यापही कमी झालेली नाही. نیروهای مسلح توانمند ما مقتدر جمهوری اسلامی حداقل برای یک جنگ تمام عیار 6 ماهه پر شدت با همین ریتم فعلی آمادگی کامل دارن. موشک‌هایی که تا کنون ما استفاده کردیم عمدتاً مربوط به نسل‌های اول و دوم هست، عمدتاً تولید سالهای 91 و 2 و 3 هست و در 10 سال اخیر آنچه که تولید شده ما اصلا استفاده نکردیم. युद्धात इराण टिकून राहण्यामागे बाबर 373 आणि खुरम शहर यासारख्या डिफेन्स सिस्टीमचा वाटा आहे. त्याचबरोबर इराणच्या जवळ डोंगराच्या खाली संपूर्ण क्षेपणास्त्रांचं शहर आहे, जिथं हजारो क्षेपणास्त्र आणि ड्रोन तैनात आहेत. इराणच्या या भूमिगत क्षेपणास्त्र शहरावर अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बचा काहीही परिणाम होत नाही असा दावा केला जातो. इराणच्या या सर्व रणनीतीमागे त्यांची एलिट फोर्स IRGCचे माजी चीफ मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी आहेत. त्यांनी अशी रणनीती बनवली आहे की अमेरिका आणि इस्रायलचे सगळे मनसुबे धुळीला मिळालेत. जनरल मोहम्मद अली जाफरी यांचा कार्यकाळ IRGC मधील एका इंटेलिजन्स युनिटपासून सुरू झाला होता. जनरल जाफरीनं 1979 ते 1989 पर्यंत चाललेल्या इराण-इराक युद्धात सहभाग घेतला होता. 1992 मध्ये त्यांना IRGCच्या ग्राउंड फोर्सेसचा कमांडर बनवण्यात आलं होतं. त्यानंतर जाफरी यांना 2007 मध्ये IRGCचं कमांडर इन चीफ बनवण्यात आलं होतं. याच दरम्यान जनरल जाफरी यांनी मोसॅक डिफेन्स वॉर प्लॅनवर काम करण्यास सुरुवात केली होती. इराणसाठी युद्धाचं नेतृत्व सांभाळणाऱ्या जनरल जाफरी यांना जुन्या युद्धांमधून मोठी शिकवण मिळाली आहे. 1980 मध्ये झालेल्या इराण-इराक युद्धादरम्यान इराणकडे हवाई दल नव्हतं. ते पूर्णपणे परदेशी शस्त्रास्त्रांवर अवलंबून होते. मात्र त्यानंतर इराणच्या सैन्यानं मिसाईल आणि ड्रोनची सर्वात मोठी फौज उभी केली. महागड्या फायटर जेट्सना रडार पकडू शकतात हे इराणच्या युद्ध रणनीतिकारांना कळून चुकलं होतं. मात्र हजारो ड्रोन थांबवणं कोणत्याही देशासाठी प्रचंड महागडं ठरू शकतं आणि या युद्धात हेच घडताना दिसतंय. इराणच्या ड्रोन पुढे अमेरिकेची क्षेपणास्त्र निकामी ठरताना दिसतायत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या या युद्धात इराणनं आधीच जाहीर केलं होतं की ते पुढचे 6 महिने युद्ध लढू शकतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.